हाय, मी आहे सलोनी. माझ्याकडे बघून समजलंच असेल की मी एक परी आहे आणि आता आपण माझीच गोष्ट बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशा छान छान गोष्टी तुम्हाला नियमित बघायला मिळतील. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. एका अज्ञात ठिकाणी एक सुंदर रम्य असं जंगल होतं. त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडं आणि वेली होत्या. एवढंच नाही तर ते जंगल जादूमय होतं आणि त्याची जबाबदारी नव्यानेच एका छोट्या परीकडे आली होती, जिचं नाव होतं सलोनी. सलोनी नुकतीच आपल्या जादूचं प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या आईवडिलांपासून लांब या जंगलातील या नवीन घरामध्ये राहायला आली होती. आजचा दिवस तिच्यासाठी विशेष महत्त्वाचा होता, कारण आजचा तिच्या कामाचा पहिला दिवस होता आणि म्हणूनच ती भल्या पहाटे उठून बसली होती. आहा, काय प्रसन्न पहाट आहे. मला ना सर्वप्रथम या जंगलाला एक नवीन जादूचा स्पर्श देऊन अत्यंत मोहक आणि सुशोभित करायचं आहे. अरे देवा, पण माझी जादूची छडी कुठे आहे? काल बोलण्याच्या नादात बाहेर विसरले की काय? तरी आई सांगत असते की गोष्टी नीट ठेवाव्यात. तिला एकदम आठवते की काल चिक्कीशी बोलत असताना ती जादूची छडी तिथेच विसरली असावी. आता चिक्कीला भेटायला हवं असा ती विचार करते आणि घराबाहेर पडते. वाटेत जात असताना सशाची 2 पिल्लं एकमेकांशी भांडत असलेली तिला दिसतात. जंगलातलं गवत सगळ्यात आधी खाऊन कोण संपवणार यावरून ते भांडत असतात. तिला फार मजा वाटते. त्यांची समजूत काढून ती पुढे जाते. जरा पुढे गेल्यावर एका झाडावर एक चिवताई आपल्या नुकत्याच जन्माला आलेल्या पिल्लांना दाणे भरवत असलेली बघून सलोनी विसरूनच जाते की तिला तिची जादूची छडी शोधायची आहे. पण थोड्याच वेळात लक्षात येऊन ती थेट चिक्कीच्या घराच्या दिशेने निघते. जरासे पुढे गेल्यावर समोरून चालत येणाऱ्या चिक्कीला बघून सलोनीला प्रचंड आनंद होतो. सलोनी, तू तुझी जादूची छडी शोधतेस का? अरे हो रे चिक्की, तुला माहितीये का माझी छडी कुठे आहे? अगं, काल बोलण्याच्या नादात तू इथेच विसरून गेली होतीस. मी घरी ठेवली आहे, चल माझ्यासोबत. सलोनी आणि चिक्की दोघेही चिक्कीच्या घराच्या दिशेने चालायला लागतात. थोड्याच वेळात ते चिक्कीच्या घरापाशी येऊन पोहोचतात आणि चिक्की म्हणतो, सलोनी, तू इथेच थांबा, मी पटकन जाऊन तुझी जादूची छडी घेऊन येतो. चिक्की पळत पळत घरात जातो आणि सलोनी त्याच्या सुंदर टुमदार घराकडे कौतुकाने बघत राहते. थोड्याच वेळात घरातून जादूची छडी घेऊन चिक्की बाहेर येतो आणि ती सलोनीकडे देतो. त्याचे आभार मानून आणि त्याचा निरोप घेऊन सलोनी पुढे तिच्या कामासाठी निघते. जंगलात फिरत असताना एक विचित्र वेगळा आवाज सलोनीला ऐकू येतो आणि ती आवाजाच्या दिशेने जाऊ लागते. तेवढ्या झाडावरून साका मोठ्यानं ओरडत असल्याचं तिच्या लक्षात येतं. हा साका का बरं ओरडत असेल? वरती जाऊन काय तर सोक्षमोक्ष लावला पाहिजे. सलोनी उडत वरच्या फांदीपाशी जाते जिथे साका बसलेला असतो आणि साका तिच्याशी बोलू लागतो. सलोनी, बरं झालं तू आलीस. अगो, हा मागच्या बाजूचा वर्णगिरी पर्वत आहे ना, तिथे एक अजस्त्र प्राणी वास्तव्याला आला असून त्याचाच हा भीषण आवाज आहे. आणि तो आल्याबरोबर तिथली झाडं वेली सुकायला सुरुवात झाली आहे असं मला माझ्या सूत्रांकडून समजलं. काहीतरी अशुभ घडणार याचीच ही नांदी आहे आणि वेळीच हे सर्व थांबवलं पाहिजे. अगदी बरोबर. साका, तू इथेच थांब, मी जाऊन बघते काय करायचं ते. असे म्हणून सलोनी पर्णगिरीकडे झेपावली. ही आपल्या परीक्षेची खरी वेळ आहे आणि हे जंगल वाचवणं ही आपली जबाबदारी आहे या निर्धाराने ती पर्णगिरीच्या शिखराकडे झेपावत होती. शेवटी ती पर्णगिरीवर येऊन पोहोचली. येणाऱ्या आवाजाच्या दिशेने ती जाऊ लागली आणि अखेरीस त्या अजस्त्र प्राण्याच्या समोर येऊन उभी झाली. तिला बघून तो चौकाळून ओरडत तिच्या अंगावर येऊ लागला, पण ती घाबरली नाही, मागे हटली नाही. हे बघून तो जरा अचंबित झाला, शमला, शांत होऊ लागला. सलोनी बोलू लागली, मी आत्ताच्या आत्ता माझ्या जादूचा उपयोग करून तुला बंदिस्त बनवू शकते, बेशुद्ध करू शकते, तुझं रूपांतरण करू शकते, पण मला माझ्या शक्तीचा दुरुपयोग करायचा नाही. मला जाणून घ्यायचे आहे की तू या जंगलाची प्राण ऊर्जा का शोषून घेत आहेस. तू हे थांबवले तरच तुला अभय देईन, नाहीतर परिणामांना सामोरं जायला तयार हो. आता मात्र तो पूर्णतः शांत, केविलवाणा झाला व बोलू लागला. माझे नाव हिरण्यक. मी पूर्वी असा नव्हतो. हे माझे शापित आयुष्य आहे, ज्यात माझे कोणी मित्र नाहीत, आपले असे कोणी नाही. मी एकटा आहे. ह्याच एकटेपणात मी अजून चुका केल्या. एक अघोरी विद्या आत्मसात केली, ज्याचा वापर करून मी झाडांची, पशुपक्ष्यांची प्राण ऊर्जा शोषून माझी ताकद वाढवू लागलो. पण खरं तर मला या आयुष्याचा कंटाळा आलाय आणि मला ह्यातून सुटका करून घ्यायची. एक चांगलं आयुष्य जगायचंय. मला मित्र पाहिजेत, मला इतरांची मदत करायची, पण मला बघून कोणी माझ्या जवळ सुद्धा फिरकत नाही. ठीक आहे, मी तुझी मदत करेन. तुझे रूपांतर एका वनरक्षकामध्ये करेन, पण तू वचन दे, तुझ्या ताकदीचा वापर इतरांच्या मदतीसाठी आणि रक्षणासाठी करशील आणि कधीही शक्तीचा गैरवापर करणार नाहीस.
हिरण्यक वचन देतो तेव्हा सलोनी आपल्या जादूच्या छडीचा वापर करून मंत्रशक्ती त्याच्या अंगावर सोडते. त्या सरशी सगळीकडे काळा धूर पसरतो. पण थोड्याच वेळात तो धूर नाहीसा होऊन त्या ठिकाणी मानवी शरीर धारण केलेला हिरण्यक एका वनरक्षकाच्या रूपात उभा असतो. तो सलोनीचे मनापासून आभार मानतो व यापुढे आजन्म सर्व प्राणीमात्रांचे झाडांचे रक्षण करेल, त्यांची काळजी घेईल असे आश्वासन देतो. काय मग आवडली ना गोष्ट? सबस्क्राईब केलं ना? हां झालं तर मग भेटूया पुढच्या वेळी एका नवीन गोष्टीच्या रूपात.